70 फूट भाजी मंडई येथील भाजीपाला फळ विक्रेते फेरीवाले यांच्या उदरनिर्वाहावर संक्रांत आली असून तब्बल 30 दिवसांपासून व्यवसाय बंद आहे। याबाबत पालकमंत्री, पालिका आयुक्त यांना निवेदन देऊन चर्चा केली। इतकेच काय तर मोर्चाही काढण्यात आला। मात्र विक्रेत्यांचा प्रश्न मार्गी न लागल्याने अखेरीस बुधवारी माजी आमदार अडम मास्टर यांच्या आदेशान्वये पालिका प्रशासनाविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले। यावेळी कार्यकर्ते आणि भाजी विक्रेत्यांनी भाजी फळभाजीचे हार घालून जोरदार घोषणाबाजी करताना दिसून आले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करत 70 फूट भाजी विक्रेत्याला न्याय द्यावा अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली। 40 वर्षापासून 70 फूट भाजी मंडईवरती हे लोक त्या ठिकाणी भाजी विक्री करतात। गेल्या अनेक वर्षापासून प्रशासनाची दडपशाही सुरू आहे, तरी सुद्धा या लोकांनी रोजीरोटीसाठी त्या ठिकाणी वेळोवेळी आयुक्तांना निवेदन देऊन आपल्या न्यायाच्या मागण्या देऊन त्या ठिकाणी बसण्याचा प्रयत्न केला। परंतु या महानगरपालिकेच्या प्रशासनाने अत्यंत महत्त्वाची घोडचूक काय केली, ज्या पद्धतीने जनावरं भरण्याची जी गाडी असती ती गाडी त्या ठिकाणी लावून या सगळ्या लोकांचा भाजीपाला आणि त्यांना ताब्यात घेण्याचं काम त्यांनी केलं। म्हणून या सगळ्या लोकांना 70 फूट भाजी मंडईवरतीच आपला व्यवसाय करायला आला पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही गेल्या तब्बल 35 दिवसापासून महानगरपालिकेच्या प्रशासनाशी आम्ही या ठिकाणी लढतोय, परंतु प्रशासनाला तयार नाही। आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन दिलं, पालकमंत्र्यांना निवेदन दिलं। एवढंच नसून आमचे नेते माजी आमदार काँग्रेस नरसे अडम मास्तर यांनी स्वतः ज्यावेळी उपमुख्यमंत्री साहेब सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते त्यांना भेटून निवेदन दिल्यानंतर उपमुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन दिलं, जोपर्यंत सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक होत नाही, त्या ठिकाणी नवीन सभागृह प्रस्तावित होत नाही आणि नवीन महापौर आल्यानंतर लोकप्रतिनिधींच्या सगळ्यांच्या समावेश सभागृहामध्ये ठराव मांडून या लोकांना त्या ठिकाणी अधिकृत परवानगी दिली पाहिजे, त्यांना व्यवसाय करण्याची परवानगी दिली पाहिजे, नियम वाटी लादून त्याच ठिकाणी व्यवसाय करण्याची परवानगी दिली पाहिजे अशा मागण्याचं निवेदन आम्ही दिलं। त्यावरती उपमुख्यमंत्र्यांनी त्यांनी सकारात्मक आश्वासन देऊन त्या पद्धतीचा निर्देश आयुक्त साहेबांना देण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे। या गोष्टीला सुद्धा आयुक्त साहेब अद्याप त्यांनी कुठलीच कारवाई करत नाहीत, उलट या सगळ्या लोकांच्या रोजीरोटीवरती त्यांनी नांगर फिरण्याचं काम केलेलं आहे। म्हणून आम्ही या गोष्टीचा निषेध करतोय। या ठिकाणी आम्ही निवेदन द्यायला आलो, पण निवेदन घ्यायला आयुक्त साहेब नाहीत, संबंधित अधिकारी येत नाहीत, पोलीस प्रशासन या ठिकाणी आमच्याविषयी दडपशाही करते। आम्ही पोलिसांना पण हेच विनंती करतोय, आम्ही या ठिकाणी काय तुम्ही काय सनदशीर मार्गाने आलोय, आम्हाला कुठल्या गोष्टी तोडफोड करायची नाही, आम्हाला आमच्या मागण्याचं निवेदन त्यांनी घ्यावं आणि आम्हाला सकारात्मक आश्वासन द्यावं ही आमची प्रमुख मागणी आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी करतोय, जोपर्यंत आयुक्त साहेब या ठिकाणी येत नाहीत आणि आमचं निवेदन घेऊन आम्हाला सकारात्मकतेने आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत आम्ही या ठिकाणी सोडणार नाही, म्हणजे सोडणार नाही, आम्ही याच ठिकाणी बसून आंदोलन करणार। दरम्यान आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केल्याचे चित्र स्पष्ट होताच पोलिसांनी आंदोलन करताना पोलिसांनी ताब्यात घेतले। प्रश्न आता उरतो तो हा की 70 फूट रोडवरील भाजी विक्रेत्याची नक्की कोणाला अडचण होते? कोण आहे तो झारीतील शुक्राचार्य जो हातावर पोट ठेवून जगणाऱ्या भाजी विक्रेत्यांचा उदरनिर्वाह घालवतोय? याचा शोध घेण्याची वेळ आली आहे, हे मात्र नक्की। पटेल